नाशिक शहरातील चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने मोठी कारवाई करत 2 चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक केली आहे। रेकॉर्डवरील आरोपीला शोधून काढत गुन्हे शाखेने त्यांच्यावर कारवाई केली आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी पाहिजे व फरार आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या। त्याच अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी व अंमलदार यांनी विशेष मोहीम राबवून माहिती संकलित केली। यावेळी इंदिरानगर पोलीस ठाणे येथील 2 गुन्ह्यांची चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी दीपक पाटील यांचा शोध सुरू होता। गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सदर आरोपी सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 2 ने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले। यामध्ये दीपक संजय पाटील वय वर्ष 28, राहणार स्वरा रो हाऊस, रियल स्वीट जवळ, ध्रुवनगर, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक असं अटक करण्यात आलेलं आरोपीचं नाव आहे। आरोपीकडे चौकशी केली असता त्याने दोन्ही चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी त्याला इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, वाल्मिक चव्हाण यांनी विशेष कामगिरी बजावली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।